हॅलो नमस्कार, मी अपर्णाज रेसिपी आणि गावाकडचं जीवन या व्हिडिओ खूप 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 मनापासून स्वागत करते। सुरुवात चिवताईच्या आवाजाने झालेलीच आहे आणि आज आपण शेतात काय काय भेटतंय हे बघण्यात नजर टाकली। गाईचं दूध चालू आहे काढायला, तरी मशीन ना, त्यामुळे काम थोडंसं हलकंच होतं। इकडे बघू शकता आपला पाण्याचा हौद आहे, जिथे गावातील किंवा इतर जनावरे येऊन पाणी पितात। हे आपलं शेत आहे, इथं पॉपकॉर्नची मका पेरलेली आहे, जी अजून दिसत नाहीये, पण थोड्या दिवसांनी ती हळूहळू दिसायला लागेल, तेव्हा मी नक्की तुम्हाला हे दाखवेन। चला म्हटलं मग फेरफटका मारूनच घेऊया, तर म्हणून फेरफटका मारायला गेलो। इथं अथांग खेळत होता, त्यामुळे त्याला इथंच थोडा वेळ खेळू दिलं आणि मी तिथलं थोडंसं शूट घेण्याचा प्रयत्न केला। अथांगला बाबा खेळवत होते, त्यामुळं मी मोबाईल घेऊन गेले, तर खाऊन इकडं गाईंचा आराम चालू होता। त्या मस्तपैकी असं चारा वगैरे खाऊन झाडाच्या सावलीला शकता। आपल्या आंब्याच्या झाडाला आंबे आलेले आहेत आणि या आंब्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे याला वर्षातून 2 वेळा फळ येतं। इकडं बघू शकता मस्त असा हिरवागार घास आहे गुरांसाठी, तो वाऱ्याच्या झोताने मस्त असं डोलतो आहे, त्यामुळे ते खूप छान दिसतंय। तिकडं घर दिसतंच आहे आपलं। व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की सांगा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। मी आता इथं सीताफळ तोडून घेते। याच्यामध्ये नक्कीच मला एक तरी सीताफळ पिकलेलं सापडणार आहे आणि हे बघा, ते भेटलेलंही आहे, ते मी काढून घेते हळू, कारण हे फुटून खाली जमिनीवरही पसरू शकते, त्यामुळे मी याला हळूच तोडून घेतलं। हा आपला घास आहे, याला जो पहिल्यांदा बघेल तो याला नक्कीच मेथीची भाजी समजणार आहे, पण हा गुरांसाठी केलेला घास आहे। आणि त्याचे बाबा झाडाखाली नारळाच्या सावलीत जाऊन बसलेले आहेत आणि मी पेरूच्या शोधात पेरूच्या झाडाखाली गेलेली आहे। पेरू अजून लहान आहे, त्यामुळे खाण्यासारखे जास्त काही नाही दिसत, पण एखाद दुसरा तरी नक्कीच सापडेल या आशेने मी तिथं गेलेली आहे आणि एक पेरू मी घेतलेलाही आहे। इथं आता मस्तपैकी बसून आम्ही झाडाखाली पेरू आणि सीताफळ खाऊन घेतलं, तर समोर थोडासा घास कापून बघितला आणि मग तो येत नव्हता, म्हणून मग त्याला घराकडे वळलो। इथे बघू शकताय मस्त असा हिरवागार घास दिसतोय, इकडं ऊस आहे आणि आता आपण नारळ तोडणार आहोत, कारण मगाशी नारळ घेतलं होतं, ओझं होत होतं म्हणून। ही नारळाची झाडं 2-3 वर्षापूर्वीच लावलेली आहेत, त्यामुळे जास्त काही नारळ नाहीयेत, जी थोडीफार आहेत ती आपण काढून घेऊया। नारळ काढून आम्ही घराकडे आलो। आता इथे एक मस्त आपल्या अंगणातलं झाड दिसतंय, जे स्वस्तिकचं आहे। हे दुपारच्या उन्हात किती तजेलदार आणि टवटवीत दिसते, बघू शकता। घराच्या बाजूलाच आता इथं आपला उडीद पेरलेला आहे, जो की अजून एवढा पूर्ण उगवलेला नाहीये, उगवलेला दिसतोय, तो आपण बघतोय। पूर्ण उगवला तर अजूनही सुंदर दिसेल, तेव्हाही मी तुम्हाला ते नक्की दाखवेन। पौर्णिमेची रात्र होती, त्यामुळे चांदोबांचंही पूर्ण रूप आम्हाला दिसत होतं, पण ते ढगात ये जा अशा प्रकारे आजचाही दिवस खूप छान गेला। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।